नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर मग काय झाली का तुमची दिवाळीची तयारी, फराळ वगैरे? तर बघा, आज मी बनवत आहे रव्याचे लाडू. त्याआधी तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. तर बघा, आज आपण इथे 1 किलो रव्याचे लाडू बनवत आहोत. खायलाही खूप चविष्ट, बनवायला सोपे, तोंडात टाकताच विरघळतात, चवीला खूप छान बनतात, सोपे आहे बनवायला. चला मग वेळ न घालवता बघूया. तर मी इथे काय केलं, 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे, 0 नंबरचा. सगळ्यात बारीक रवा येतो हा. तो 1 किलो रवा घ्यायचा आणि रवा स्वच्छ करून घ्यायचा, चाळून घ्यायचा म्हणजे. त्यानंतर इथे 1 किलो रव्यासाठी 400 ग्राम मी साजूक तूप घेतलेलं आहे. 800 ग्राम साखर घेतली आणि ती मिक्सरमध्ये दळून घेतली, म्हणजे 800 ग्राम पिठी साखर. 10-12 काजू, 10-12 बदाम आणि 10-12 पिस्ता असं घेऊन मी ते जाडसर कुटून घेतलं. त्यानंतर 1 ते 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याचा कीस घ्यायचा. 1 चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा जायफळ आणि काही किशमिश किंवा आपण चारोळी वगैरे घेऊ शकतो गार्निशिंगसाठी. तर इथे सगळं साहित्य दाखवलेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवूया मोठी आणि थोडीशी तापली का 5 मिनटं. त्यानंतर आपल्याला रवा टाकायचा आहे. कढई लो फ्लेमवरच ठेवायची. त्यानंतर आपल्याला रवा टाकून घ्यायचा आणि एक 5-7 मिनटं तूप न टाकताच हा आपल्याला भाजायचा आहे मस्त. तूप आधीच टाकलं ना तर तो आतपर्यंत म्हणजे रवा भाजला जात नाही आणि वरच्यावरच भाजला जातो, जेणेकरून मग म्हणून आपण 5-7 मिनटं हा रवा तूप न टाकता भाजून घ्यायचा थोडा. एक 5-7 मिनटं झाले की त्यानंतर आपण थोडं तूप टाकूया. तर गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, फुल करायची नाही, नाहीतर रवा कच्चा राहतो आतून. तर मी इथे हा 5-7 मिनटं परतून घेतला. आता जे आपण 400 ग्राम तूप घेतलेलं होतं साजूक, तर त्यामधलं आपण 4 चमचे तूप यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून छान हे परतवायचं आहे. कंटिन्यू आपल्याला रवा छान मिक्स करत हलवत राहायचं आहे, सोडून द्यायचा नाही, म्हणजे छान एकसारखा परतला जातो आणि रंगही छान येतो मग, आणि खायलाही लाडू मग छान लागतात, कच्चा राहत नाही रवा. तर इथे कंटिन्यू मी हा रवा परतत आहे बघा, सोडून दिलेला नाही अजिबात. यापेक्षा जास्त तूप भाजताना टाकू नका, त्याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर काय करायचं बघा, आपण हा रवा खालीवर करत कंटिन्यू भाजत आहोत. मस्त असा हलका खमंग वास येईपर्यंत भाजायचा आहे. खूप लालसर पण हा रवा करायचा नाही, म्हणजे काळपट लाडू दिसतात आणि कच्चाही राहायला नको. त्यामुळे कंटिन्यू खालीवर करत रवा परतत राहायचा आहे. हलका आता रंग बदलत आहे मस्त. अजून 2-4 मिनटं आपण ठेवणार आहोत. कंटिन्यू आपल्याला परतायचं आहे. इथे साधारण मला आधीचे 5-7 मिनटं, त्यानंतर आता इथे 15-20 मिनटं झालेले आहे आणि शेवटचे 2-4 मिनटं आपण अजून परतून घ्यायचे, म्हणजे टोटल 25 ते 30 मिनटं आपल्याला रवा भाजायला लागूनच जातो. तर त्यामुळे मग लाडू पण छान बनतात. तर थोडंसं याला मेहनत आहेच, पण मग रिझल्ट पण छान येतं. बघा, आता इथे रव्याचा रंग बदललेला आहे आणि कंटिन्यू मी खालीवर करत रवा परतत आहे. मस्त सुवास येत आहे घरामध्ये, म्हणजे कसं जाणवतं की बाबा दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे. सगळीकडे छान, बाहेर पण सगळ्यांच्या घरातनं छान सुगंध येतो काही काही पदार्थांचा. तर लाडू केले ना तर तो सुवास आलाच पाहिजे, छान खमंग. इथे आता हा रवा बघा मस्त भाजून होत आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण रवा भाजून घ्यायचा. आता इथे पूर्ण रंग बदललेला आहे, छान हलका सोनेरी. गॅस बंद करूया आणि ताटामध्ये किंवा परातीत हा रवा काढून आपल्याला थंड करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट किंवा घरी 1-1.5 खोबऱ्याची वाटी किसून घ्यायची बारीक अशी आणि ते खोबरं परतून घ्यायचं. मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलं आणि ते थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप असं लालसर करायचं नाही, हलका डाग पडायला आला की लगेचच काढून घ्यायचं. तर इथे मस्त हे भाजून घेतलेलं आहे. गॅस बंद केला लगेचच आणि आता हे खोबरं आपण काढून ठेवून तेही थोडंसं गार करूया, रवा जोपर्यंत गार होतो तोपर्यंत. तर काय करायचं, एक 10-15 मिनटं रवा थोडा कोमट होतो, खूप गरम राहता कामा नाही. इथे रवा थोडा कोमट करायचा आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपण हात लावू शकू इतपत आपल्याला थंड करायचा आहे. छान आता आपण हा खालीवर एकदा करून थंड करून घेतला. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा हा रवा टाकून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये आपल्याला जितकं शक्य होईल तितकं बारीक दळायचं आहे. तर बघा, मस्त असं बारीक दळून घेतलं आणि एक मोठी परात म्हणा किंवा पातेलं, कटोरं जे असेल तुमच्याकडे, बाऊल, त्यामध्ये हा रवा टाकून घ्यायचा आहे.
संपूर्ण रवा दळून घेतलेला आहे आणि तो टाकून घेतला. तूप मी गरम करून ठेवलं होतं ते कोमट करायला ठेवायचं. इकडे आपण रव्यावर हे डेसिकेटेड कोकोनट जे भाजून ठेवलं ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर पिठी साखर टाकून घ्यायची आहे. तर आपण आधी थोडीशी राहू देऊ आणि टाकायची, त्यानंतर मिक्स करायचं. लागेल तसं नंतर वाढवता येतं, तुम्ही कितपत गोड खातात त्याप्रमाणे. त्यानंतर इथे मी सगळी पिठी साखर टाकून घेतलेली आहे लागत लागत आणि हे छान हातानेच मी मिक्स करत आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात किंवा परतवून पण टाकू शकतात. मी इथे सगळं कच्चंच घेतलं होतं आणि मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात जाडसर कुटून ते ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि तेही मिक्स करायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर टाकून घ्यायची आणि तेही मिक्स करून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला, सगळं एकजीव झालं पाहिजे. त्यानंतरच तूप टाकायचे आणि तूप गरम राहता कामा नये, कोमट हवं तूप. तर त्यानंतर मी आता इथे थोडं थोडं लागत लागत हे तूप जे आहे ते टाकून घेते. एकदम टाकलं ना तर ते कधी कधी मग जास्त होतं, कधी कमी होतं, त्यामुळे लागत लागत टाकायचं. तूप टाकलेलं आहे. आता आपण हे मस्त मिक्स करायचं आणि त्या अंदाजाने पुन्हा तूप लागेल की नाही तेव्हा आपण तूप टाकायचं. तर हे मिक्स करून घ्यायचं. तर ह्या लाडू वळतोय का चेक करायचं. त्यानंतर वळत नसेल तर पुन्हा तूप टाकायचं. तर हे संपूर्ण तूप लागतंच, ह्या बरोबर माप आहे हे. किलो रव्यासाठी 400 ग्राम तूप लागतंच. तर कधी कधी जुना रवा असला तर 2-4 चमचे तूप वरतून लागू शकतं. तर मी इथे लागत लागत सगळं तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. छान सगळं एकजीव झालेलं आहे. लाडू पण वळत आहे, आपण चेक करून घ्यायचा आधी. त्याच्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे लाडू असे वळून घ्यायचे आहे. तर मी इथे छोटे असे करून घेते, कारण खूप मोठा लाडू खाल्ला जात नाही. दिवाळीत खूप फराळाचं असतं, त्यामुळे खूप मोठा लाडू न करता थोडा छोटाच करायचा. आणि वरून तुम्हाला किशमिश किंवा चारोळी किंवा ड्रायफ्रूट्स कुठलेही जे आवडत असेल, पिस्ता, ते तुम्ही लावू शकता गार्निशिंगसाठी. नाही लावला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू मस्त वळून घेऊया पटापट. सगळे लाडू वळून होतात आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे लाडू 1-1.5 तास 2 तास छान थंड करायचे आहे आणि पुन्हा थोडा गोल आकार देऊन द्यायचा आहे. म्हणजे तूप छान थिजतं ना, तर त्यानंतर ते बसून जातात काही वेळे. तर पुन्हा आपण हलक्या हाताने गोल गोल करून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे आणि मग मस्त आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. तर अशा पद्धतीने आपले हे रव्याचे लाडू तयार आहे दिवाळीसाठी. तुम्ही कधीही कुठल्याही फंक्शनला किंवा कार्यक्रमाला बनवू शकतात. प्रवासासाठी खूप चांगले आहे. तर अशा पद्धतीचे लाडू तुम्हाला कसे वाटले तसं कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.